नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मायक्रोबायोलॉजी फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजिस्ट बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, नेमकं म्हणजे कोणत्या गोष्टीवर आपल्याला भर देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला BSc मायक्रोबायोलॉजी, MSc मायक्रोबायोलॉजी केल्यानंतर आपण मायक्रोबायोलॉजिस्ट होतो, हे तर तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. मायक्रोबायोलॉजी शिकल्यानंतर आपण मायक्रोबायोलॉजिस्ट होत असतो. पण मित्रांनो, ह्या व्हिडिओचा उद्देश हे आहे की आपण जेव्हा मायक्रोबायोलॉजी शिकतो तेव्हा फार्मास्युटिकल क्वालिटी कंट्रोलला फार्मा कंपनीमध्ये जेव्हा जॉबसाठी जात असतो किंवा जायचं आहे, त्या व्यक्तींनी, त्या विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे. तर मित्रांनो, फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजिस्ट यासाठी मेन म्हणजे बेसिक आपल्याला येणं गरजेचं आहे मायक्रोबायोलॉजी. पुन्हा आपल्याला जेव्हा आपण क्वालिटी कंट्रोल या डिपार्टमेंटला जातो जॉबसाठी, खूप छान जॉब आहे, म्हणजे जिथं आपल्याला एक प्रोफेशनल, एक जिथं की आपण वर्कर आणि मायक्रोबायोलॉजी क्वालिटी कंट्रोल आहे, त्या जॉबमध्ये खूपच फरक आहे मित्रांनो. आपण ॲज अ एम्प्लॉई आणि क्वालिटी कंट्रोल आणि मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून आपण काम करत आहोत, याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. आपण मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटला आहोत हे सर्वप्रथम आपल्याला माहिती असायला पाहिजे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला डिसिप्लिन आली पाहिजे. जे की आपण मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटला वागत असते वेळी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, टेस्ट कशी केली पाहिजे, तिथं बिहेवियर आपलं कसं असलं पाहिजे, हे सर्व गोष्टी मॅटर करतात मित्रांनो. आपण BSc केलेले आहोत, त्याच्यानंतर MSc केलेलो आहोत, आपण मायक्रोबायोलॉजिस्ट आहोत, हे इंटरव्ह्यू पर्यंत ठीक आहे. आपण इंटरव्ह्यू मध्ये सगळेजण आपला विचारत असतात किती मार्क आहे, काय झालं, कुठून झाली, MSc कसं झाली, किती मार्क घेतलो, काय केलं. याच्यानंतर आपल्याला तिथं फक्त कामानं ओळख होते मित्रांनो. आपलं फक्त कामच तिथं महत्वाचं आहे, जे की आपली स्किल, आपलं काम, त्याच्यावरच आपली ओळख होत असते आणि त्याच्यावरच आपली जी सॅलरी आहे ते ठरत असते मित्रांनो. तुम्हाला जे पॅकेज दिलेलं आहे ते स्टार्टिंगला पहिल्या वर्षी ते ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने देत असतात, पण जी येणारी जी हाईक आहे, जी येणारी इन्क्रीमेंट आहे, ते तुमच्या वर्कवर, तुमच्या स्किलवर डिपेंड करत असते मित्रांनो. तर तिथे गेल्यानंतर आपल्याला असे डिसिप्लिन पाहिजे की आपल्याला त्या दिलेल्या टाइम मध्ये वर्क करणे, वर्क व्यवस्थित करणे, कुठली प्रोसिजर व्यवस्थित करणे, SOP पूर्ण वाचून काढणे, SOP च्या तत्वानुसारच टेस्ट करणे, अशा पद्धतीचे हे तंतोतंत पाळलं मित्रांनो, तर आपण एक चांगला मायक्रोबायोलॉजिस्ट, फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजिस्ट होऊ शकतो. म्हणजे आपण क्वालिटी कंट्रोलला जॉब करत असतो. जे किती महत्वाचं आहे हे डिपार्टमेंट, हे आपल्याला माहित आहे. आपण जेव्हा तिथे जॉबसाठी जातो मित्रांनो, तेव्हा त्यांना फक्त काम पाहिजे असते मित्रांनो. त्यांचं वर्क आणि त्यांचे डॉक्युमेंट हे खूपच महत्वाचे आहेत. त्यांच्या एखाद्या कंपनीला, एखाद्या ऑर्गनायझेशनला त्यांचे डॉक्युमेंट आणि काम खूपच महत्वाचं असते मित्रांनो. आपल्याला ही जाणीव असायला पाहिजे, आपण ज्या कंपनीमध्ये कामाला गेलो तिथे आपण कामासाठी गेलो आहोत, तिथं ऐश करायला किंवा कंपनी ऑब्झर्वेशन करायला किंवा आपलं ओपिनियन द्यायला, मोठेपणा करायचं तिथे आपल्याला आवश्यकता नाही. आपली थोडक्यात सांगतो मित्रांनो, आता मी जॉब केलेला आहे क्वालिटी कंट्रोलला, तिथे जॉब करतो. तर मला माहिती आहे की फ्रेशरची काय अडचणी येत असतात. म्हणजे आपण मित्रांनो शिकून एक कॉलेजची हवा आपल्या डोक्यात असते, आपल्या डोक्यात ती हवा असल्यामुळे आपले शायनिंग मारणे किंवा तिथं मोठं मोठं कापणे, लांब लांब बोलणे. तर आपण कॉलेजहून आल्यानंतर जे आपले विचार आहे तेवढं आपल्याला कामाचं एक स्वभाव किंवा कामाची एक सवय नसल्यामुळे आपल्याला थोडं बहुत तिथं सेट व्हायला टाइम लागते मित्रांनो. तर आपण मित्रांनो थोडक्यात सांगायचं तर आपण कितीही धारकारी असू द्या घरी, आपण जागीरदार असाल किंवा खूप मोठे असाल, तिथं फायदा नाही, ते तिथं लक्षात घेत नाहीत. आपल्याला काम महत्वाचं आहे, पण कामासाठी आलो हे डोक्यात ठेवूनच तिथं कामाला जायचं. आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला काय कामच लावणार आहेत नेमकं, तुम्हाला सांगतो मित्रांनो. आपल्याला वर्क देणारे, जे आपल्याला वर्क डिस्ट्रीब्युशन करतात किंवा ज्या वर्कसाठी आपण सिलेक्ट झालेलो आहोत, त्या वर्कचं एखाद्या मॅनेजरने किंवा HOD, आपले हेड ऑफ द डिपार्टमेंट असतील, HOD असतील, मॅनेजर असतील किंवा आपले सिनियर असतील, त्यांच्या पद्धतीला आपण काय रिप्लाय देत असतो, त्यांनी आपल्याला कशा पद्धतीचं वर्क सांगत असतात, कुठल्या पद्धतीला आपण कुठली टेस्ट कशा पद्धतीने करत असतो, हे सर्व
आपल्याला माहित असायला पाहिजे की आपण काय करत आहोत. म्हणजे हे सर्व करत असताना आपला कोणी पाहत नाही असे आपल्याला वाटत असते मित्रांनो. परंतु आपल्या सिनियरची, आपल्या मॅनेजरची आपल्यावर आपलं ऑब्झर्वेशन ते करत असतात. आपण जेव्हा वर्कसाठी जातो, जेव्हा आपलं वर्किंग चालू होत असते, तसं तर आपल्याला जॉबला गेल्यानंतर 1 महिना वर्किंगच नसते. 1 महिना SOP वाचून त्याचं ऑब्झर्वेशन करायचं असते मित्रांनो. ते ऑब्झर्वेशन केल्यानंतर SOP पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर आपली वर्किंग असते मित्रांनो. तर आपल्याला आपण काय करत आहोत, कोणती टेस्ट करत आहोत, कुठल्या वेळामध्ये की कोणती टेस्ट सांगितली आपल्याला, आपण काय करायला पाहिजे, तिथं कामाला महत्व आहे मित्रांनो. आपलं ज्ञान किती आहे किंवा आपण किती मोठं मोठं बोलतो याला काहीही महत्व नाही. आता SOP वाचत असताना काही चुका होत असतात मित्रांनो, किंवा SOP चे पानं फाडणे, त्या पेजेसवर SOP वर लिहिणे, किंवा SOP वाचायच्या टाइम मध्ये SOP हातात धरून बोलत बसणे, एखाद्यासोबत चॅटिंग करणे, अशा पद्धतीची चुका आपल्याला टाळलं पाहिजे. किंवा दुपारी लंच नंतर खाऊन आल्यावर झोप लागणे, वाचत असताना जेव्हा आपण SOP वाचत असतो त्यावेळेला अशी झोप लागणे, हे खूपच बॅड इम्प्रेशन आहे मित्रांनो. जाऊन मोठमोठ्याने हसणे डिपार्टमेंटला, हे कोणी आपल्याला सांगत नाही मित्रांनो. आपण मायक्रोबायोलॉजी MSc करत असता ह्याची कुठेही आपल्याला चर्चा होताना दिसत नाही, किंवा हे कुठल्या एज्युकेशन मध्ये नाही, कुठल्या पुस्तकामध्ये नाही, जे की आपल्याला तिथे गेल्यानंतर समजते की माझी ही चूक झाली, मी करायला नाही पाहिजे होते. जे की आपल्याला अगोदर काय वाटते की डिपार्टमेंट आहे, म्हणजे आपण काय कॉलेज येऊन गेल्यानंतर आपण थोडं कॉलेज सारखं तिथं वागायला पाहतो. तसं वागल्यामुळं आपलं बॅड इम्प्रेशन पडत असते. जे सिनियर पाहतात, HOD पाहत असते, त्याच्यामुळे आपल्याला तिथं एक व्हॅल्यू क्रिएट करायची असते मित्रांनो. आपल्याला तिथं जे व्हॅल्यू मिळत असते ते आपल्या कामाने, आपल्या टेस्टमुळे, आपल्या डिसिप्लिनमुळे, आपल्या स्किलमुळे हे आपल्याला तिथं ओळख मिळत असते. तर अशा पद्धतीची ओळख निर्माण करण्यासाठी मित्रांनो आपल्याला वर्क करणे चांगलं गरजेचं आहे, फोकस करणे गरजेचं आहे, कन्सिस्टंटली वर्क करणे गरजेचं आहे. तर त्या फील्डमध्ये आपण सर्वाइव्ह होऊ शकतो आणि चांगलं वर्क करू शकतो. म्हणजे आपण एक चांगले फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजिस्ट होऊ शकतो. तर मित्रांनो, आता याच्यानंतर आणखी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा, कॉल करून विचारा. आणखी काही जॉबमध्ये सिलेक्शन बद्दल काही अडचणी येत असतील, कंपनी बद्दल माहिती पाहिजे असेल, सिटी कुठली असेल, म्हणजे जॉब रिलेटेड कुठली इन्क्वायरी असेल तर तुम्ही कॉल करायला विसरू नका मित्रांनो. तुम्ही कॉल करून मला विचारू शकता, कमेंटमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो, आणि कॉल केलं तर मी सर्व सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.